नमस्कार मित्रांनो, आज आहे दिनांक 14 सप्टेंबर 2024। आधारमधील डॉक्युमेंट अपडेट ऑनलाईन फ्री ऑफ कॉस्ट फ्रीमध्ये अपडेट करण्याची आज शेवटची तारीख होती। मी काय केलं की ट्विटर किंवा एक्सवर जे आधारचं जी अकाउंट आहे त्या अकाउंटवर गेलो। मी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे Aadhar@UIDAI, तर त्याच्यावर पुढील मेसेज दिसत आहे, पोस्ट दिसत आहे #UIDAI एक्सटेंड्स फ्री ऑनलाइन डॉक्युमेंट अपलोड फॅसिलिटी टिल 14th December 2024 to benefit millions of Aadhar number holders. This free service is available only on #MyAadhar portal. UIDAI has been encouraging people to keep documents updated in their Aadhar. ठीक, तर आधार कार्ड जी बनवते, दुरुस्ती करते, त्याच्यामध्ये अपडेट करते, त्या आधारची जी मेन कंपनी आहे, सरकारी कंपनी, त्याचं नाव आहे UIDAI, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया। तर त्यांनी ह्या ट्विटर किंवा एक्सवरील पोस्टमध्ये काय म्हणलेलं आहे आपल्याला की जी आधारमध्ये डॉक्युमेंट अपडेट जी करायची जी ही होती, प्रोसेस होती, माय आधार पोर्टलवर जाऊन ऑनलाईन प्रक्रिया होती, त्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2024 होती फ्रीमध्ये करण्याची। आधार डॉक्युमेंट अपडेट करण्याची फ्री सर्व्हिस आहे ती 14 सप्टेंबरपर्यंत। तर ती UIDAIनं वाढवलेली आहे आणि नवीन ऑनलाईन आधार डॉक्युमेंट अपडेट फ्री ऑफ कॉस्ट फ्रीमध्ये करण्याची शेवटची तारीख त्यांनी वाढवलेली आहे, मुदतवाढ दिलेली आहे 14 डिसेंबर 2024 पर्यंत। ठीक आहे, म्हणजे ज्या लोकांना कोणाला आपल्या आधारमध्ये डॉक्युमेंट अपडेट करायचे असतील तर त्यांनी आता नवीन वाढलेल्या तारखेनुसार 14 डिसेंबर 2024 पर्यंत त्यांच्या आधारमधील डॉक्युमेंट अपडेट सक्सेसफुली करू शकता। तर फ्री ऑफ कॉस्ट करू शकता, फुकटात करू शकता, फुकटात एकही रुपये द्यायचे नाही। 14 डिसेंबरपर्यंत त्यांनी तारीख वाढवलेली आहे। 14 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही आधार डॉक्युमेंट तुमचं फ्री ऑफ कॉस्ट करू शकता, एकही रुपये द्यायचं नाही, ऑनलाईनवाल्याला द्यायचं नाही, स्वतः द्यायचं नाही, कुटुंबी द्यायचं नाही। आणि ही जी आधार डॉक्युमेंट अपडेट जी करायचं आहे तुम्हाला, ते डायरेक्ट ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन करायचं आहे। तुम्हाला काही ऑनलाईन सेवा केंद्रावर जावंच लागेल असं नाही, स्मार्टफोनवरून सुद्धा होतं, तुमचं मोबाईलवरून सुद्धा होतं। त्याला काही IDची वगैरे आवश्यकता लागत नाही, फक्त आधार नंबर लागतो। ज्या व्यक्तीचे डॉक्युमेंट अपडेट करायचे त्या व्यक्तीचा फक्त आधार नंबर लागतो आणि OTP लागतो। OTP म्हणजे आधार कार्डला त्याचा जो मोबाईल लिंक आहे आधार कार्डला, आधार कार्ड बनवते वेळी जे आपण मोबाईल नंबर दिलेला असतो तो मोबाईल नंबर मात्र सोबत स्वतः जवळ लागतो, कारण त्याच्यावर OTP येतो। OTP आल्यानंतर तुम्हाला पुढे आधार डॉक्युमेंटमध्ये विविध डॉक्युमेंट अपलोड करून तुम्ही आधार डॉक्युमेंट अपडेट करू शकता। ठीक आहे, ऑनलाईन सेवा केंद्रामधून बी करू शकता। थोडेसे चार्जेस, लई जास्त पैसे द्यायचं नाही त्यांना, कमीत कमी चार्जेसमध्ये होऊन जातं। त्यांनी घेऊ नये नियमानं, परंतु घेतले तरी कमी चार्जेस द्यायचे, जास्त पैसे द्यायचं नाही। ठीक आहे, आणि तुम्ही घरी बसून तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट करू शकता घरी। त्याच्यासाठी तुम्हाला आधारची ऑफिशियल जी वेबसाईट आहे UIDAIच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही जिथं तुम्ही आधार डाउनलोड करतो ना आपलं OTP टाकून, त्याच वेबसाईटवर जायचं आहे। जसं तुम्ही आधार OTP टाकून आधार डाउनलोड करतो तसं OTP टाकून तुम्ही आधार उघडायचं आहे आणि आधार उघडून त्याच्यामध्ये डॉक्युमेंट अपडेट ऑप्शनवर जाऊन बघायचं आहे। तुमचं ऑलरेडी डॉक्युमेंट अपडेट असेल तर तुम्हाला नव्यानं करायची गरज नाही, आणि तिथं लाल अक्षरात डॉक्युमेंट अपडेट करा म्हणलेलं असेल तर तुम्हाला करावं लागेल। मग त्याच्यासाठी तुम्हाला 2 प्रूफ द्यावं लागतील, एक ID प्रूफ द्यावं लागेल, अपलोड करावं लागेल। अपलोड ते स्मार्टफोनमध्ये सेव्ह करून ठेवायचं, फाईल ब्राउज करून अपलोड करून टाकायची, आणि पुन्हा एक पत्याचा पुरावा पण द्यावा लागेल, दुसरं प्रूफ, असे 2 प्रूफ द्यावं लागेल, ID प्रूफ आणि पत्याचा प्रूफ। आपल्याकडे असतं ना, एक पॅन कार्ड द्यायचं आणि एक मतदान कार्ड द्यायचं, किंवा तुम्ही बँक पासबुकसुद्धा देऊ शकता। तिथं लिस्ट पण दिली आहे कोणकोणते डॉक्युमेंट तुम्ही 2 ID प्रूफ आणि ॲड्रेस प्रूफसाठी देऊ शकता, तिथं लिस्ट पण दिलेली आहे आधारच्या वेबसाईटवर। ठीक आहे, हां, तर ओके, तर आता तारीख वाढलेली आहे, निवांत राहा, म्हणजे वेळेवर करून घ्या आता, आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे, पैसे वगैरे लागणार नाहीत। ठीक आहे, ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आधारच्या UIDAIच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे। ठीक आहे,
आता ही कोण करावं, तर ज्यांचं आधार कार्ड काढून 10 वर्षापेक्षा जास्त झाले अशा सर्व लोकांनी करायचं आहे मित्रांनो, ठीक आहे. आता एखाद्या म्हणेल मला आधार डॉक्युमेंट अपडेट करा म्हणून मॅसेज आला नाही, SMS वगैरे काही आलं नाही, तर तुम्हाला SMS येईलच असं नाही. तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या हातात सध्याचं जे आधार आहे त्या आधारवर आधार इश्यूड डेट राहते. ते आधार तुम्हाला इश्यू कधी केले, इश्यू डेट म्हणजे ते आधार तुम्हाला पहिल्यांदा कधी वाटप केले. मग पहिल्यांदा वाटप केल्यापासून 10 वर्षापेक्षा जास्त जर कालावधी झालेला असेल आधार कार्ड काढल्यानंतर, तर तुम्हाला निश्चितपणे 100% आधार डॉक्युमेंट अपडेट करावं लागेल, ठीक आहे. थोडक्यात ही आधार कार्डचीच KYC आहे. आपण एरवेळा काय करतो, आधार कार्डने इतर लोकांची KYC करतो, परंतु आपल्याला आता ह्या वेळेस आधारचीच KYC करायचं आहे, ठीक आहे. त्याला आधार डॉक्युमेंट अपडेट म्हणतात, ठीक आहे. मग आता हे करणार गेलं तर काय होतं, तर ज्या कोणाचं आधार कार्ड जनरेट होऊन त्याला आधार नंबर मिळून 10 वर्षापेक्षा जास्त झाला आणि त्यांनी आधार डॉक्युमेंट करणार गेलं तर त्यांचं आधार कार्ड इनॲक्टिव्ह होतं. इनॲक्टिव्ह म्हणजे काय, जर तुम्हाला आधार कार्डद्वारे आधार नंबरवरून तुम्हाला सबसिडी येते, गॅस सबसिडी येते, आधार नंबरवरच तुम्हाला विविध शासकीय अनुदान येतात, आधार नंबरवरच तुम्हाला शिष्यवृत्तीसुद्धा येते. आता आपलं शैक्षणिक यूट्यूब चॅनल आहे तरीसुद्धा मी हा व्हिडिओ का बनवत आहे, कारण आधार नंबरवरूनच तुम्हाला आधार नंबरला जे लिंक असणार आहे खातं, त्या खात्यामध्ये स्कॉलरशिप येणार आहे. मग तुमचा आधार नंबरच इनॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला स्कॉलरशिप येणार नाही. मग हे सगळ्यांनी करायचं आहे, विद्यार्थ्यांनी करायचं आहे, सरकारी कर्मचाऱ्यांनी करायचं आहे, नॉर्मल घरी बसलेल्या लोकांनी करायचं आहे, भारतातल्या सगळ्या लोकांनी आधार डॉक्युमेंट अपडेट करायचं आहे. 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला ज्यांचं आधार कार्ड काढून. आणि तुम्हाला कालावधी बी माहीत नसेल तर चिंता करायचं नाही, डायरेक्ट आधारच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं, तिथं तुमचा आधार क्रमांक टाकायचं, OTP टाकायचं आणि तिथं डॉक्युमेंट अपडेट ऑप्शन कुठं आहे बघून क्लिक करायचं. मग तिथं लाल अक्षरात तुम्हाला डॉक्युमेंट अपडेट करा म्हटलं तर लगेच करून टाकायचं. आणि काही नसेल, लाल अक्षरात वगैरे काही नसेल, नॉर्मल डॉक्युमेंट अपडेटच्या ठिकाणी काहीही नसेल, डॉक्युमेंट अपडेट करा वगैरे काही, तर मग काही करायची गरज नाही तुम्हाला, ठीक आहे. तिथं सांगतंच तुम्हाला तुमच्या आधारमध्येच आहे, प्रोफाईलमध्येच आहे ती, ठीक आहे. हे करून घ्या, नाहीतर आधार इनॲक्टिव्ह झाला आधार नंबर, तुम्हाला आधार क्रमांकावरून जेवढ्या सबसिडी येतील ती बंद होतील. गॅसची सबसिडी बंद होईल, विविध सरकारी अनुदान बंद होईल, पुन्हा स्कॉलरशिप बंद होईल. स्कॉलरशिप तर आधार क्रमांकावरूनच येते आपल्याला, ठीक आहे. तर मित्रांनो, हे तारीख वाढलेली आहे आधार डॉक्युमेंट अपडेटची, 14 डिसेंबर 2024 झालेली आहे. आपल्या मित्र मैत्रीण नातेवाईक गरजू शेजारी बाजूचे लोक सगळ्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम. अत्यंत महत्त्वाचं आहे बरं का हे करून घ्यायचं आहे, घरी बसल्या बसल्या करायचं आहे. 24 तास चालू राहते वेबसाईट आधारची, कधीही करा, ठीक आहे. रात्री करू शकता, 24 तास कधीही अपडेट करू शकता. फक्त स्मार्टफोनमध्ये ID प्रूफ आणि ॲड्रेस प्रूफचे फोटो काढून स्कॅन करून ठेवा, स्मार्टफोनमध्ये अपलोड करायच्या कामाला येते, ठीक आहे. थँक्यू.